नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, बरं आहे ना? येस. मागच्या लेक्चरला आपलं बोलणं बऱ्याच विषयांबद्दल झालेलं होतं. आज मी तो विषय पुढे कंटिन्यू करणार आहे. आजचा जो सगळ्यात आधी पहिला विषय आहे तो म्हणजे जीएसटी आल्यामुळे फायदे काय काय झाले. तर जीएसटी आल्यामुळे फायदे दोन लोकांना झाले. पहिला फायदा झाला ट्रेडरला आणि दुसरा फायदा झाला कन्झ्युमरला. ट्रेडरला काय फायदा झाला याचा? तर ट्रेडरला झालेला पहिला फायदा म्हणजे रिडक्शन इन मल्टिप्लिसिटी ऑफ द टॅक्सेस. म्हणजे काय झालं की जे खूप टॅक्सेशनचं जे तोंड पाहावं लागायचं ना, या ऑफिसला जा, त्या ऑफिसला जा, त्या ऑफिसला जा, ते कमी होऊन गेलं. टॅक्सेशनचे दुकानच बंद होऊन गेले. एकच टॅक्स आला, जीएसटी. हा सगळ्यात मोठा फायदा हा ट्रेडरला झाला. अजून काय फायदा झाला ट्रेडरला? तर मिटिगेशन ऑफ डबल टॅक्सेशन किंवा कास्केडिंग ऑफ डबल टॅक्सेशन. म्हणजे काय झालं, समजा आता मी तुम्हाला माल विकणार, तुम्ही समोरच्याला विकणार, समोरचा पलीकडच्याला विकणार, याच्यात मी पण टॅक्स भरायचो, तुम्ही पण भरणार, तुमच्या खालचा पण भरणार. म्हणजे कन्झ्युमर पर्यंत वस्तू पोहोचताना त्याच्यावरती भरपूर वेळा आधी टॅक्स भरला गेलेला असायचा किंवा कधी कधी डबल पण भरला गेलेला असायचा. परंतु जेव्हा जीएसटी आलं तेव्हा हे डबल टॅक्सेशन चाललं गेलं. कारण मागच्या एका लेक्चरला आपली चर्चा झाल्याप्रमाणे याच्यात सेट ऑफची प्रोव्हिजन आहे, बरोबर ना? सेट ऑफ म्हणजे काय? तुम्ही टॅक्स पे केलाय 100 रुपये आणि तुम्ही कन्झ्युमर कडनं कलेक्ट केले 130 रुपये, तर तुम्ही ते एकमेकात सेट ऑफ करू शकतात. म्हणजे डबल टॅक्सेशन काय झालं या प्रकारामध्ये, कमी झालं. अजून काय? मोर एफिशियंट न्यूट्रलायझेशन ऑफ टॅक्सेस स्पेशली फॉर एक्सपोर्ट साठी टॅक्सेशन कमी होऊन गेलं. अजून डेव्हलपमेंट ऑफ कॉमन नॅशनल मार्केट. म्हणजे काय झालं, आता कसं झालं, पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा काय होतं, जीएसटी जेव्हा नव्हता तेव्हा महाराष्ट्रामध्ये टॅक्सेस वेगळे होते. महाराष्ट्रामध्ये व्हॅट होता, गुजरातमध्ये गुजरातचा व्हॅट होता, मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशचा टॅक्स होता. टॅक्सेशनचे रेट बदलले की वस्तूच्या किमती बदलायच्या. म्हणजे एकच वस्तू महाराष्ट्रात वेगळ्या किमतीला मिळायची, मध्य प्रदेशमध्ये वेगळ्या किमतीला, गुजरातमध्ये वेगळ्या किमतीला. परंतु जेव्हा जीएसटी आला आणि जीएसटी मध्ये टॅक्सेशनचे रेट कॉमन झाले तेव्हा देशभरामध्ये वस्तूची किंमतही सारखी होऊन गेली. अजून सिंपल टॅक्स रेजिम, फ्युअर रेट्स अँड एक्झेम्पशन. लक्षात ठेवायला सोपे, 4-5च रेट आहेत. 5%, 10%, 25%, 2.5%, 3%. कमी आहेत, लक्षात ठेवायला पण सोपे. डिस्टिंक्शन बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस नो लॉंगर रिक्वायर्ड. म्हणजे काय, या प्रकारात काय झालं, पूर्वी कसं होतं, तुम्ही गुड्स विकत असाल तर सेल्स टॅक्स, सर्व्हिस असाल तर सर्व्हिस टॅक्स. परंतु आता हे सगळंच चाललं गेल्यामुळे आता गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये वेगळेपणा करायची गरजच पडत नाही. आता एकच होऊन गेलेलं आहे. म्हणजे जीएसटीच्या प्रकारामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस वेगवेगळे आता राहत नाहीयेत. कन्झ्युमरला काय फायदे झालेत? सिंपल टॅक्स सिस्टीम. टॅक्स सिस्टीम सोपी होऊन गेली. बिलावर पण दिसतं ते आता किती प्रकारे. आणि म्हणजे आता इव्हन सगळ्या लोकांना पाठ पण झालं कशावर किती टॅक्स लागतो ते. रिडक्शन इन प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ड्यू टू इलिमिनेशन ऑफ कास्केडिंग. आत्ताच मी इतक्यात म्हटलं, डबल टॅक्सेशन व्हायचं. दुकानदार वस्तूची किंमत कशी ठरवतो? कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स असतो. म्हणजे त्याच्यात आधी कॉस्ट असते. कॉस्ट म्हणजे काय? खर्च असतो. टॅक्स हा खर्च आहे का तुमचा? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकतात. येस. मग आता जर डबल टॅक्सेशन झालं तर खर्च वाढत चालले का कमी होतील? वाढत चालले. परंतु जेव्हा डबल टॅक्सेशन आता नसल्यामुळे वस्तूची किंमत ऑटोमॅटिकली कमी झाली ना, कारण टॅक्स कमी होऊन गेले, वस्तूची किंमत कमी झाली. वस्तूची किंमत कमी झाली, कन्झ्युमरचा अल्टिमेट फायदा झाला. अजून युनिफॉर्म प्राइसेस थ्रू आउट द कंट्री. इतक्यात 2 मिनिटापूर्वी मी बोललो की महाराष्ट्रात सेपरेट टॅक्स होता, गुजरातमध्ये सेपरेट, मध्य प्रदेशमध्ये सेपरेट, पण आता देशभर एकच टॅक्स झाल्यामुळे वस्तूच्या किमती पण आता सारख्या झालेल्या आहेत. ट्रान्सपरन्सी इन टॅक्सेशन सिस्टीम. ट्रान्सपरंट होऊन गेली टॅक्सेशन सिस्टीम आणि खर्च कमी झाल्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी पण वाढलेल्या आहेत. बरं, आता एक्झिस्टिंग इनडायरेक्ट स्ट्रक्चर हे पण आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कुठले कुठले टॅक्स लावू शकायचं? कुठले कुठले होते टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे? एक होता कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स आणि सेंट्रल सेल्स टॅक्स. हे जे 4 टॅक्सेस आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंट लावू शकत होतं. स्टेट गव्हर्नमेंट एंट्री अँड ऑक्ट्रा, एंटरटेनमेंट टॅक्स, इलेक्ट्रिसिटी ड्युटी,
लक्झरी टॅक्स आणि व्हॅट हे स्टेटचे टॅक्सेस होते. म्हणजे तुम्हाला शेजारच्या स्क्रीनमध्ये दिसत आहेत त्या पद्धतीने काही टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट अप्लाय करायचं आणि काही टॅक्सेस हे स्टेट गव्हर्नमेंट अप्लाय करायचं. परंतु आता काय झालं, जीएसटी आल्यामुळे हे सगळे टॅक्सेस गायब झाले आणि याच्याऐवजी फक्त आणि फक्त आला जीएसटी. बरोबर. बरं, आता एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये भारत सरकारला काहीही परस्पर करता येत नाहीत. भारत सरकारला आपल्या घटनेच्या अंतर्गत राहून, म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनचं जे फ्रेमवर्क आहे त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन भारत सरकारला कधीही काहीही करता येत नाही, हे लक्षात ठेवाल. म्हणजे सुरुवातीला आत्ता जसं म्हटलं की हे बरेच सारे टॅक्सेस होते, बरोबर. मग हे टॅक्सेस आपल्याला कॅन्सल करून आता जीएसटी आणायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावे लागेल, आपल्याला करावं लागेल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, म्हणजे घटना दुरुस्ती आपल्याला करावी लागणार, हे लक्षात घ्या. मग ही जी घटना दुरुस्ती आहे यालाच आपण म्हणणार कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. हा जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे हे करणं गरजेचं होतं, कारण हे केल्याशिवाय भारत सरकारला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस अबोलिश करून नवीन टॅक्स आणता येत नव्हता, हे लक्षात ठेवाल. बरोबर. काय दिलंय पाल, विषय काय होता, म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्याची गरज का पडली. आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे, म्हणजे शेजारच्या स्क्रीनवरचं जे आहे ते तुम्ही वाचत राहा, मी एक्सप्लेन करत राहतो. थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे काही टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट लावत होतं, कलेक्ट पण सेंट्रल गव्हर्नमेंट करत होतं. काही टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट अप्लाय करायचं आणि ते कलेक्ट पण स्टेट गव्हर्नमेंट करायचं. म्हणजे जे टॅक्सेशनच्या ज्या पॉवर होत्या त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विभागल्या गेलेल्या होत्या. परंतु आता जीएसटी एकच आल्यामुळे या ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या पॉवर्स आहेत त्याला आता धक्का पोहोचला. म्हणून आपल्याला सीएए म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट करण्याची गरज पडली. बरोबर. बरं नुसता ऍक्ट करून तर काही भागत नाही ना, आपल्याला पॉवर पण ठरवावे लागतील ना. नाही तर केंद्र सरकार म्हणेल सगळं आमच्या बापाचं, तसंही नको व्हायला, किंवा सगळे पैसे आमच्या खिशात, तसंही नको व्हायला. म्हणून या सीएए नुसार, म्हणजे या सीएए मध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये काही पॉवर ठरवण्यात आल्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट वरला, काही पॉवर देण्यात आल्या की तुम्ही जीएसटी कसा अप्लाय करू शकतात. बरं, अजून मग हे झालं दोन गोष्टी. म्हणजे सीएए का करावं लागलं मी त्याची कारणं सांगितली. मी पहिलं कारण काय सांगितलं की भारतामध्ये काहीही करायचं असलं तर तुम्हाला आधी कॉन्स्टिट्यूशन मध्ये ती गोष्ट असावी लागते, म्हणजे त्याचा कायदा अस्तित्वात असावा लागतो. बरं, एखादा कायदा अस्तित्वात आहे तो काढून त्याच्याऐवजी नवीन काही करायचंय तर आपल्याला त्याचं अमेंडमेंट करावं लागतं, म्हणजे मराठीत त्याला घटना दुरुस्ती करावी लागते. त्याला आपण आता म्हटलं नीड फॉर सीएए. बरं, आता हे जेव्हा सीएए आलं तर त्याचे फीचर्स काय होते. हे जे सीएबी आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, हे राज्यसभेमध्ये पहिल्यांदा आलं 3 ऑगस्टला आणि तिथे पास झालं. नंतर आलं लोकसभेमध्ये 8 ऑगस्ट 2016ला, तिथेही पास झालं. बरं, भारतामध्ये जेव्हा एखादा कायदा येतो तेव्हा तो आधी संसदेत पास होतो, पण नुसता संसदेत पास होऊन त्याचा उपयोग नसतो, तर त्याला राष्ट्रपतींची सही होणं गरजेचं असतं. जोपर्यंत त्याच्यावर राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत तो लागू नाही होत. मग याचं जे नोटिफिकेशन निघालं, म्हणजे राष्ट्रपतींची जी सही झाली तेव्हा नोटिफिकेशन निघालं 8 सप्टेंबर 2019ला. मग याला आपण 101वी घटना दुरुस्ती असं म्हणतो. म्हणजे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की जीएसटी ची घटना दुरुस्ती किंवा जीएसटी हा कुठल्या घटना दुरुस्तीने लागू झाला, तर आपण सांगणार 101व्या घटना दुरुस्तीने लागू झाला. बरोबर. मग आता याचे फीचर्स काय काय होते. याचे फीचर्स होते, म्हणजे या घटना दुरुस्तीचे फीचर्स काय होते. पहिलं फीचर होतं कॉन्करंट ज्युरिडिक्शन फॉर लेव्ही अँड कलेक्शन ऑफ जीएसटी बाय सेंटर अँड द स्टेट. पहिल्यांदा एक ज्युरिडिक्शन ठरवण्यात आलं, म्हणजे अधिकार क्षेत्र. जीएसटी लावणे आणि जीएसटी कलेक्ट करणे याचं अधिकार क्षेत्र कोणाकोणाचं आहे, म्हणजे कोण कुठे जाऊन जीएसटी लावू शकतं आणि जीएसटी कलेक्ट करू शकतं याचं अधिकार क्षेत्र या सीएए मध्ये ठरवण्यात आलं. मग याच्यात अजून काय ठरलं, सेंटर टू लेव्ही अँड कलेक्ट आयजीएसटी मागच्या लेक्चरला पाहिलंय. 2 राज्यांच्या अंडर जो सेल होतो, म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये माल विकला, गुजरातमधून कर्नाटकमध्ये माल विकला, अशा प्रकारचा जो 2 राज्यांच्या दरम्यानचा जो सेल आहे तिथे आयजीएसटी लागू होतो. सेंटर टू लेव्ही अँड कलेक्ट आयजीएसटी ऑन सप्लाईज इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स इन्क्लुडिंग इम्पोर्ट. म्हणजे इम्पोर्ट मध्ये आणि जो इंटरस्टेट सेल आहे त्या ठिकाणी आयजीएसटी सेंटर गव्हर्नमेंट
केंद्र सरकार लागू करू शकतं आणि त्याचे पैसे पण तेच कलेक्ट करणार. अजून compensation for loss of revenue to state for 5 years on recommendation of GST Council. GST काउन्सिलच्या सांगण्यावरून जे म्हणजे काय नेमकं जीएसटी काउन्सिल पुढे येईलच. समजा जीएसटी येण्याच्या आधी एखाद्या वस्तूवरती टॅक्सचा रेट होता 25%. महाराष्ट्र सरकारने लावला होता 25%. परंतु नंतर जेव्हा जीएसटी आला ना तर त्याच्यावरचा टॅक्सचा रेट झाला 10%. समजा आधी किती होता 25% आणि जीएसटी आल्यानंतर झाला 10%. मग आता राज्य सरकारचं नुकसान होऊन गेलं ना, आधी मिळायचे 25 आता झाले 10. मग अशा प्रकारचा जो लॉस ऑफ रेव्हेन्यू आहे त्याचं कॉम्पेन्सेशन 5 वर्षामध्ये मिळेल अशी त्याच्यात प्रोव्हिजन करण्यात आली. अजून जीएसटी ऑन पेट्रोलियम, क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बाइन फ्युएल टू बी लेविड फ्रॉम अ लॅटर डेट ऑन द रेकमेंडेशन ऑफ जीएसटीसी. जीएसटी काउन्सिलच्या सांगण्यानुसार जीएसटी हा पेट्रोलियम, क्रूड याच्यावरती जीएसटी काउन्सिल सांगेल तेव्हा तो नंतर कधीतरी लावण्याचं ठरलं आणि अजूनही पेट्रोलवरती जीएसटी लागलेला नाहीये हे लक्षात घ्या. बरोबर. बरं पुढे हे जीएसटी काउन्सिल काय? जीएसटी काउन्सिल असं ठरलं, सीएए मध्ये असं ठरलं होतं, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये असं ठरलं होतं की जीएसटी काउन्सिल हे प्रेसिडेंट स्थापन करतील, म्हणजे टू बी कॉन्स्टिट्युटेड बाय द प्रेसिडेंट. कारण आपल्या देशाचे सर्वाधिकार हे राष्ट्रपतींना आहेत 60 दिवसाच्या. ऍक्च्युअल ते खूप लवकरच स्थापन झालं. याच्यामध्ये कोण कोण असेल? युनियन फायनान्स मिनिस्टर पण असतील आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट पण असतील, म्हणजे राज्यमंत्री केंद्र सरकारचे. त्याच्यानंतर कन्सिस्ट ऑफ मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स ऑर टॅक्सेशन ऑफ ईच स्टेट, म्हणजे प्रत्येक राज्याचे जे अर्थमंत्री आहेत ते सुद्धा याचे सदस्य असतील. अजून चेअरपर्सन फॉर युनियन फायनान्स मिनिस्टर. एक मिनिट बाळांनो, गिव्ह मी 1 मिनिट. काय रे? त्यांना सांग की मी माझं युट्यूब लाईव्ह चाललंय, माझं लाईव्ह लेक्चर चाललं आहे, मला वेळ नाहीये. कन्सिस्ट ऑफ मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स ऑर टॅक्सेशन ऑफ ईच स्टेट. हा सॉरी, जरा लेक्चर मध्ये डिस्टर्बन्स आला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे मिनिस्टर इन चार्ज ऑर फायनान्स म्हणजे काय की जे राज्यांचे जे अर्थमंत्री आहेत ते जीएसटी काउन्सिलचे सदस्य असतील. अजून याचे चेअरपर्सन कोण असतील तर युनियन फायनान्स मिनिस्टर हे या जीएसटी काउन्सिलचे चेअरमन आहेत. याचे व्हाईस बरं एकदा परत रिवाइज करतो, मध्ये डिस्टर्ब झालं जरा, की हे जे जीएसटी काउन्सिल आहे या जीएसटी काउन्सिल मध्ये कोण कोण असेल तर जीएसटी काउन्सिल मध्ये असणारे आपल्या देशाचे अर्थमंत्री आणि राज्यमंत्री. त्याच्यानंतर जीएसटी काउन्सिल मध्ये प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री पण असतील. बरं, या जीएसटी काउन्सिलचे जे प्रमुख आहेत ते कोण असणार? आपल्या देशाचे अर्थमंत्री हे चेअरपर्सन असणार. बरं, याचे व्हाईस चेअरपर्सन कोण असणार? म्हणजे उपाध्यक्ष, किंवा आपण त्याला उपाध्यक्षच म्हणूया. याला उपाध्यक्ष कोण असणार? तर हे जे राज्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्यापैकी एकाची नेमणूक आपण उपाध्यक्ष म्हणून करू शकतो, म्हणजे व्हाईस चेअरपर्सन म्हणून करू शकतो. बरं, ही जीएसटी काउन्सिलची जेव्हा मीटिंग होईल तेव्हा कमीत कमी किती सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे? तर 50% सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डिसिजन बाय मेजॉरिटी ऑफ 75% ऑफ द वेटेड वोट्स ऑफ मेंबर अँड प्रेझेंट अँड वोटिंग सेंटर प्लस 20%. म्हणजे 75% जर मतदान एखाद्या विषयावरती झालं तरच तो निर्णय पास होतो, हे लक्षात ठेवाल. म्हणजे किती टक्के मतदान आवश्यक आहे? 75% मतदान झालं तरच, बरं का, नाही तर नाही. बरं, याच्यातला जो पॉइंट आहे वेटेज ऑफ वोट्स, म्हणजे टोटल वोट्स पैकी 1/3 मतं हे केंद्र सरकार देऊ शकतं आणि राज्य सरकारांकडे 2/3 आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त मतदानाचा अधिकार हा राज्य सरकारांकडे. बरं, आणखीन सगळ्यात शेवटचा मुद्दा, काउन्सिल टू मेक रेकमेंडेशन ऑन. काउन्सिल, हे जे काउन्सिल आहे म्हणजे हे जे जीएसटी काउन्सिल आहे हे कशाचं रेकमेंडेशन करू शकतं? तर टॅक्सेस टू बी सबस्युम इन जीएसटी, म्हणजे जीएसटी मध्ये कुठले कुठले टॅक्सेस ऍड करायचे याचं सजेशन जीएसटी काउन्सिल देईल. अजून एक्झेम्पशन्स, म्हणजे कोणाला जीएसटी लागेल, कोणाला जीएसटी लागणार नाही, कशावर टॅक्स लागेल, कशावर टॅक्स लागणार नाही, हे जीएसटी काउन्सिल सांगेल. अजून जीएसटीचे रेट किती असतील,
आणि मॉडेल जीएसटी लॉ आणि प्रोसिजर, म्हणजे थोडक्यात जीएसटी बद्दलचे जेवढी पण नियम, म्हणजे जीएसटी बद्दलचे जेवढे पण काही आपण असं म्हणूया गोष्टी ठरवण्याचे अधिकार आहेत, व्हॉट एव्हर काही पण, ते सगळे सगळे जीएसटीचे अधिकार हे जीएसटी काउन्सिलला दिले आहेत. जीएसटी काउन्सिल सांगेल तरच ते होणार, आणि जीएसटी काउन्सिलने काहीच नाही सांगितलं. जीएसटी काउन्सिल म्हणाला हे असतं लागू, ते म्हणाले नव्हतं नाही. अशा पद्धतीने हे जीएसटी काउन्सिलला सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. बरं, मग काय झालं जीएसटी काउन्सिलचं? तर जीएसटी काउन्सिल कॉन्स्टिट्यूटेड वर्क इफेक्टिव्ह फ्रॉम 12 सप्टेंबर 2016, म्हणजे 8 सप्टेंबरला नोटिफिकेशन आलं आणि 12 सप्टेंबरला जीएसटी काउन्सिलची स्थापना झाली. बरं, 13 मीटिंग हेल्ड सो फार. ऍक्च्युअल याच्यापेक्षा जास्त झाल्या आहेत. ही जी पीपीटी होती ही मी जेव्हा बनवली ही तेव्हा खूप जुनी होती. याच्यापेक्षा जास्त मीटिंग झाल्यात आतापर्यंत, खूप झाल्यात खूप. याच्यात लिमिट किती होती? पहिली लिमिट होती 20 लाखाची. आता ही अपडेट झाली, ही तुम्हाला फाइंड आउट करून लिहून ठेवायची आहे. म्हणजे काय 20 लाखाची म्हणजे काय, की मला माझा सेल हा 20 लाखापेक्षा जर जास्त असेल तर मला जीएसटी ऍप्लिकेबल होईल. माझा सेल जर 20 लाखापेक्षा कमी असेल तर मला जीएसटी म्हणजे मला लागणार नाही. म्हणजे मला जीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल का नाही? तर जर माझा सेल हा 20 लाखापेक्षा जास्त असेल तर मला जीएसटीचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण जर माझा सेल हा 20 लाखाच्या आत असेल तर मग मला जीएसटीचं रजिस्ट्रेशन घेण्याची काहीच गरज नाही. अजून गव्हर्नमेंट मे कन्व्हर्ट एक्झिस्टिंग एरिया बेस एक्झेम्पशन स्कीम इंटू रिएम्बर्समेंट बेस स्कीम. म्हणजे गव्हर्नमेंट हे पण करू शकतं, काही ठिकाणचं जे एक्झेम्पशन आहे एक्झिस्टिंग एरिया बेस्ड एक्झेम्पशन स्कीम इंटू रिएम्बर्समेंट बेस स्कीम. रिएम्बर्समेंट बेस स्कीम, आता तुम्ही पैसे भरा, नंतर आम्ही तुम्हाला देऊन टाकू. बरं, त्यांनी काय काय डिसिजन घेतलेत ते दिलंय. मी हा पॉईंट स्किप करून पुढे जातोय कारण हा आज आपल्या उपयोगाचा नाही. आपण एकदा परत आठवण करतो मी, की हे जे लेक्चर मी घेतोय हे आपल्याला सगळं रिव्हाइज करायचे आहेत काही काही गोष्टी, बरोबर ना? ही जी थेअरी होती या थेअरीच्या भानगडीत आपल्याला काही पडायचं नव्हतं, परंतु विथ रिस्पेक्ट टू इंटरव्ह्यू पॉईंट किंवा बिझनेस पॉईंट या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, म्हणून मी खरं घेतोय. म्हणून याच्यातले जे काही पार्ट्स होते, म्हणजे जसं ही जी पीपीटी आहे ही पहिली, ही मी कट करून पुढच्या पीपीटीत जाणार आहे. काय काय पाहिलं एकदा रिव्हिजन घ्यायची का? एकदा रिव्हिजन, बरंच आपण आज लर्न करतोय कारण, बरोबर ना? एकदा रिव्हिजन घेऊ. चला परत एकदा पहिल्यापासून काय काय सांगितलं मी आज. सगळ्यात आधी पहिला पॉइंट होता आजच्या पीपीटी मधला, तो म्हणजे जीएसटीचे बेनिफिट्स काय काय होते. ट्रेडरला काय बेनिफिट होते, कन्झ्युमरला काय बेनिफिट होते, बरोबर ना? त्याच्यानंतर आपण पाहिलं की जीएसटी जो स्थापन झाला तर त्याच्यामध्ये कोण कोण होतं आणि काय काय नाही. म्हणजे कुठले कुठले टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट लावायचं, कुठले कुठले टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट लावायचं, या दोघांचं एकत्रीकरण करून जीएसटी तयार झाला होता, करेक्ट? त्याच्यानंतर जीएसटीची स्थापना करण्यासाठी जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आणलं गेलं ते कधी आणलं गेलं आणि काय ते पाहिलं आपण. मग नंतर आपण पाहतोय की जीएसटी काउन्सिलची स्थापना कोणी केली, हा पण एक पॉइंट आता आपण पाहतोय. जीएसटी काउन्सिलची स्थापना कोणी केली हा पण एक पॉइंट पाहतोय. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये एक विषय सुटून गेला आपल्याकडनं, हिस्ट्री. जर आपण विचार केला, तुम्ही शोधली का हिस्ट्री जीएसटीची? पाहता बरं. बरं काय काय होती? तर मला वाटतं जीएसटी बद्दल जर सांगायचं झालं ना तर इसवी सन 2000 साली, म्हणजे 2000 मध्येच अटल बिहारी वाजपेयी सरकारने पहिल्यांदा जीएसटी प्रपोज केला. हे लक्षात ठेवाल. म्हणजे सजेशन कोणी दिलं, सगळ्यात आधी सजेशन कोणी दिलं तर अटल बिहारी वाजपेयी सरकारने इसवी सन 2000 मध्येच जीएसटीचं सजेशन दिलं होतं. इसवी सन 2000 बरं का. म्हणजे जीएसटीचा जन्म घ्यायला जवळपास 17 वर्ष लागली. ऍक्च्युअल जीएसटी कधी लागू झाला? मला वाटतं जीएसटी लागू झाला 1 जुलै 2017ला. म्हणजे जीएसटीची जेव्हा पहिली कन्सेप्ट भारतामध्ये आली त्याच्यानंतर पुढच्या 17 वर्षांमध्ये हळूहळू करून भारतामध्ये जीएसटी आला. हळूहळू भारतात जीएसटी आला. बरं, हे जे जीएसटीचं जे बिल आलं होतं, म्हणजे जो कायदा आला होता, त्या कायद्यामध्ये किती पार्ट होते रे? तर हे जे जीएसटीचं जे बिल होतं, या जीएसटीच्या बिलमध्ये 4 पार्ट होते. पहिला पार्ट होता, बाजूला लिहून ठेवा, सेंट्रल जीएसटी बिल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे थोडक्यात त्याला आपण सीजीएसटी म्हणतो. नंतर इंटिग्रेटेड जीएसटी बिल म्हणजे आयजीएसटी. त्याच्यानंतर युनियन टेरिटरी जीएसटी म्हणजे यूटीजीएसटी. आणि जीएसटी कॉम्पेन्सेशन टू स्टेट. परत एकदा सांगू हळूहळू? बर, लिहून घ्या. पहिलं सीजीएसटी बिल, नंतर आयजीएसटी बिल, नंतर यूटीजीएसटी बिल,
आणि जीएसटी कॉम्पेन्सेशन टू स्टेट बिल अशा प्रकारची याच्यामध्ये 4 बिलं पण होती, हे लक्षात राहू द्या. 4 प्रकारची बिलं आली होती, बरोबर. बरं चला एक पुढचा पॉईंट घेऊया. याच्यामध्ये टॅक्सेशन रेट्स कुठले कुठले होते, म्हणजे जीएसटी काउन्सिलने कुठले कुठले रेट दिलेत, हे रेट वाढलेत, नक्की वाढलेत, ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. कुठले कुठले रेट आलेले आहेत लिहून घेता का? जीएसटीचे रेट्स कुठले कुठले आहेत, आता सध्या अस्तित्वात असलेले जीएसटीचे रेट्स कुठले कुठले आहेत लिहून घ्या, सांगतो मी तुम्हाला. लिहून घ्या, जीएसटीचे रेट्स कुठले कुठले आहेत, लिहिता आहेत ना? लिहून घ्या, जीएसटीचे रेट्स कुठले कुठले आहेत. साधारणतः रेट्स काय काय आहेत जीएसटीचे ते आपण पाहूया. साधारणतः जीएसटीचे रेट्स काय काय आहेत लिहून घेताय, सांगू? बर, काय काय आहेत पाल जीएसटीचे रेट साधारणतः आहेत? माझ्या अंदाजाने एक सेकंद कंटाळा आला आता, एक सेकंद. जीएसटीचे रेट्स कुठले कुठले आहेत? म्हणजे हे तर आहेतच, 5%, 12%, 18%, हे तर आहेतच, परंतु आणखीन एक मिनिट मला मिळालं तर बरं होईल. एक मिनिट बरं का, गिव्ह मी 1 मिनिट, ओनली 1 मिनिट. मला एक 2 मिनिटं द्याल फक्त. माझी जीएसटीचे रेटची पीपीटी माझी चालू नाही होऊन राहिली आहे. पीपीटी चालू झाली तर बरं होईल जीएसटीच्या रेट्सची. एक सेकंद फक्त. पीपीटी किधर गई, क्या मालूम किधर गई पीपीटी, काय माहिती कुठे गेली. आपण लिहून ठेवा, चला जीएसटीचे रेट लिहून ठेवा, मी तर सांगतो तुम्हाला लिहून ठेवायला. बरं आता जीएसटीचे रेट सध्या कुठले कुठले आहेत? साधारणतः जीएसटीचे रेट आहेत 5%, 12%, 18% आणि 28%. हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर ना? 5, 12, 18 आणि 28 लिहिलेत, बरोबर. 5, 12, 18 आणि 28. अजून काही आहेत का जीएसटीचे रेट्स? काही आहेत का जीएसटीचे रेट्स, काही आहेत का? माझ्या अंदाजाने मला पीपीटी माझी कुठे गेली, ती सापडली तर बरं होईल रे, काय माहिती कुठे गेली. बरं, त्याच्यानंतर अजून 1% पण काही ठिकाणी आहे. 1% आहे का? 1% माझी पीपीटी सापडली तर बरं होईल, जाऊ द्या. 0.25% पण आहे, म्हणजे 5, 12, 18, 28, 0.25% आणि 0%. 0% पण आहे. काय काय? 5, 12, 18, 5, 12, 18, 15 पण आहे. 5, 12, 15, त्याच्यानंतर 18, 28 आणि 0.5% घेतलंय. 5, 12, 15, 28 आणि 0.5%. मे बी माझी माहिती जर चुकली असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये तुमचा आन्सर टाकून मला माझी माहिती दुरुस्त करून देऊ शकता, बरोबर. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर टाकून तुम्ही मला माहिती देऊ शकता. याच्यातला जो 28% रेट होता याच्याबद्दल भारतीय लोकांनी खूप बोंबा मारल्या. 28% रेट खूप जास्त होतो वगैरे वगैरे म्हणून, बरोबर ना. मित्र आणि मैत्रिणींनो, इथून जो पुढचा पॉइंट आहे, मेन फीचर्स ऑफ द जीएसटी लॉ ॲज नोटिफाईड 12 एप्रिल 2017, इथून पुढचा पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. मला वाटतं या लेक्चरमध्ये आपण परत काही गोष्टी रिवाइज केलेल्या आहेत. आपण हा जीएसटी पॉइंट थोडासा बेसमध्ये जाऊन पाहणार आहे त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे. पण आता जर आणखीन एक जीएसटी बद्दलचा जर विचार केला तर हा जो जीएसटी होता, हा जीएसटी जगभरात कुठे होता का हो? म्हणजे जगभरात अशा पद्धतीचा जीएसटी कुठे लागू झालेला होता का? काही आयडिया तुम्हाला? जगभरात असा कुठे जीएसटी वापरला गेलेला होता का? किंवा कोणी जीएसटी बद्दल काही शोध कार्य करून ठेवलेलं होतं का? मला वाटतं अनेक देशांमध्ये हा जीएसटी होता, लक्षात ठेवा.
अनेक देशांमध्ये हा जीएसटी होता. म्हणजे जसं ऑस्ट्रेलियामध्ये 2000 साली हा जीएसटी आला, न्यूझीलंडमध्ये 1986 साली आला, कॅनडामध्ये 1991 साली आला, सिंगापूरमध्ये 1994 साली आला. बऱ्याच देशांमध्ये जीएसटी होता. पण एक महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला सांगायची झाली ना, तर काही देश असे पण आहेत की त्या ठिकाणी जीएसटी लागू झाला आणि त्या सरकारने काढून घेतला. असं सुद्धा घडलेलं आहे बरं का. म्हणजे जसं भारतीयांमध्ये जसा खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय जीएसटी या विषयाबद्दल, तसं तिथे पण झालेलं आहे. असो, मी आज थांबेल. उद्या परत असंच एका नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी भेटतोय. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या. हा मला माहिती आहे लाईव्ह लेक्चर होत नाहीये, पण तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांची, आजूबाजूच्यांची आणि तुमची स्वतःची पण विसरू नका.